विकल्प कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची चर्चा झाली। आम्हाला माहीतच नाही अशा प्रकारचं आताचं सरकार वागते आमच्याशी, आणि म्हणून त्याबद्दल दिला जातोय। आणि त्याच्यानंतर जर 3 वर्ष शिक्षण सेवा करायचं म्हटलं तर त्याचं अर्ध आयुष्य निघून जाते। 3 प्रकारच्या पेन्शन योजना, एक मग एनपीएस असेल, यूपीएस नाही अशा पद्धतीचं वातावरण टीईटी परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झालं। अल्पसंख्याक संस्थेचा ही कामं जी आहेत ती निश्चितपणाने केली जातील, परंतु अशैक्षणिक कामं निवडणुकी व्यतिरिक्त आम्हाला देऊ नये अशा जवळ। त्याच्यानंतर 3 वर्ष म्हटल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे। याचबरोबर आमचे अनेक प्रश्न आहेत। गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी पुनर्विचार लोकांनी याचिका दाखल केली, परंतु महाराष्ट्र सरकार ते करत। पेन्शन योजनेच्या अनुषंगाने खूप मोठे या महाराष्ट्रात आंदोलन झाली। लाखो शिक्षकांच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। हा प्रमुख प्रश्न तर आहेच आहे, परंतु त्या करण्यात यावी। त्यानंतर शिक्षण सेवक योजनेबद्दल सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे। टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे, आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे। या प्रमुख प्रश्नांबरोबरच आमच्या जुन्या पेन्शनचा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असताना त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं, समिती नेमली गेली, त्या समितीमध्ये देखील आम्ही आहोत, आणि मग समिती नेमून त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही पेन्शन योजनेत सुधारणा करून आपणाला देतो याची अंमलबजावणी केली, परंतु प्रत्यक्षात आज काही ते घडताना दिसत नाही। शिंदे सरकार गेलं, तो विषय संपला, असं होऊ शकतं का? आणि म्हणून आज आम्हाला जुनी पेन्शन जी आहे ती जशीच्या तशीच मिळाली पाहिजे। त्याचबरोबर काही कर्मचारी आमचे 5 पूर्वीचे 20%, 40%, 60% टप्प्यावर आहेत, त्यांना देखील 5 पूर्वीचे नियम जर लागू होत आहेत तर मग त्यांना यातून कसं वगळलं जाऊ शकतं? ते आज रिटायर होत आहेत रिकाम्या हाताने, कुठेतरी शेतावर कामाला जावं लागतंय, हे देखील चुकीचं आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत, ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत, प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही, आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत। म्हणजे हे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे। उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे। आणि अनेक मुलींचे प्रश्न आहेत, अनेक मुली आता शिकू लागलेल्या आहेत, त्याच्यासाठी सरकारने उलट प्रोत्साहन देण्याची गरज आहे।